आपला आवाज कोकण 24 तास। गोवा बनावटीची रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खुलेआमपणे दारू विक्री करणाऱ्या विरोधात शासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी राजीव कीर यांनी केली आहे। आमची मागणी अशी आहे की रत्नागिरी जिल्ह्यामधील जे सगळे परमिट रूम, देशी दारू दुकानदार, बियर शॉप, वाईन शॉप यांची जी देशी दारूची किंवा सरकारी मद्याची जी विक्रीची ही होती किंमत होती किंवा त्याची जी एकूण विक्रीची संख्या होती ती गेल्या 5 वर्षात ही मोठ्या प्रमाणावर घसरलेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक तिजोरीवर त्याचा महसुलावर फार मोठ्या ह्याने परिणाम झालेला आहे आणि परवानाधारकांना सुद्धा इथे भरावी लागणारी लायसन्स फी आणि मिळणारा उत्पन्नाचा नफा याच्यामध्ये सर्व गेल्या 5 वर्षात सर्व व्यवसाय हा तोट्यात आलेला आहे। याच्यामध्ये जर प्रामुख्याने बघायला गेलो तर यामध्ये सरकारचं धोरण आहे महाराष्ट्र शासनाचं हे थोडंसं चुकतं आहे। काही वर्षापूर्वी जर 25 वर्षापूर्वी बघायला गेलं तर शेजारचं जे गोवा राज्य आहे त्या गोवा राज्यामधून एखादी 4 चाकी किंवा दुचाकी गाडी ही महाराष्ट्रातले लोक, रत्नागिरी सिंधुदुर्गातले लोक हे गोव्यातून गाडी आणत होते, कारण महाराष्ट्र शासनापेक्षा गोव्याचा टॅक्स हा कितीतरी कमी होता आणि म्हणूनच महाराष्ट्राचा टॅक्स चुकवावा म्हणून गोव्यातून लोक वाहनं खरेदी करत होते। तोच प्रकार आता ह्या दारूच्या बाबतीत झालेला आहे। महाराष्ट्र सरकारच्या जेव्हा हे लक्षात आलं की गोवा राज्याचा रोड टॅक्स हा महाराष्ट्रापेक्षा खूप कमी आणि त्यामुळे आपला टॅक्स कमी होतोय, त्यामुळे महाराष्ट्र शासनाने गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्राचा रोड टॅक्स केल्यानंतर महाराष्ट्रातली लोक गोव्यातून गाड्या आणायच्या बंद केल्या आणि महाराष्ट्राचा रोड टॅक्स वाढला। त्याच धर्तीवर जर गोवा राज्याची एक्साईज ड्युटीच्या धर्तीवर जर महाराष्ट्र शासनाने आपली जर एक्साईज ड्युटी केली, म्हणजे पूर्वी ज्या वेळेला हा व्यवसाय चालू झाला 1972 मध्ये रत्नागिरी येथील मद परवानाधारकांनी गोवा बनावट दारू विक्रेत्यांविरोधात उपोषण सुरू केले आहे। गोवा बनावट दारू विक्रेत्यांमुळे रत्नागिरी येथील स्थानिक मद्य विक्रेत्या धारकांचे फार मोठे नुकसान होत असल्याने शासनाने याची योग्य ती दखल घ्यावी असे आवाहन राजीव कीर यांनी केले आहे। त्यावेळेला ह्या दारूच्या बॉक्सची किंमत 54 रुपये होती आणि 5 रुपयाला ही बाटली मिळत होती। आज 30 बाटली 350 रुपयाला त्याची विक्री झालेली आहे आणि हा जो बॉक्स आहे आज हा 50 रुपयावरनं 3500 रुपयावर गेला आहे। त्यावेळेला गोव्याच्या धर्तीवर टॅक्स महाराष्ट्राचा सारखा असल्यामुळे गोव्याकडून स्मगलिंग होत नव्हतं किंवा चोरटी आयात होत नव्हती। आज गोव्याचा टॅक्स हा कितीतरी कमी आहे। म्हणजे आज जर सांगायचं उदाहरण झालं तर देशी दारूची एका क्वार्टरची किंमत 80 रुपये एमआरपी आहे, तीच गोव्याची एखादी होडका असेल तर ती 30 रुपये 40 रुपयाला क्वार्टर मिळते आणि त्यामुळे लोक हा चोरटा व्यापार करतायत आणि महाराष्ट्र सरकारचा महसूल याच्यामध्ये बुडतोय आणि इथले जे परवानाधारक जे गेले 50-52 वर्ष फी भरतायत आणि आपला व्यवसाय चालवत आहेत आणि महाराष्ट्र सरकारला महसूल देत आहेत, त्या सर्व लोकांचे व्यवसाय हे धाब्यावर बसलेले आहेत आणि म्हणूनच आमची विनंती आहे ह्या सरकारला की त्यांनी एक तर एक महाराष्ट्राच्या धर्तीवर, गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्र टॅक्स करावा, अन्यथा जे या ठिकाणी चोरट्या पद्धतीने दारूची विक्री होते, त्या गोव्याच्या दारूची विक्री होते, तिथे जाऊन तिथे गिरायक असतील त्यांना पकडावं, ते व्यावसायिक असतील त्यांना पकडावं आणि ते पकडल्यानंतर ज्या ठिकाणी हा मुद्देमाल मिळेल त्याचा जो सातबारा असेल किंवा त्याचं जे तिथे घर असेल किंवा त्याची जी काही इमारत असेल त्या घरमालकावर गुन्हा दाखल करावा, जेणेकरून ज्या वेळेला असा गुन्हा दाखल केला जातो तर तिथे एखादा तिकडचा नोकर जो असतो त्या नोकराला तिथे केस दिली जाते आणि त्याच्यावर तो गुन्हा दाखल केला जातो।
तो दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी त्याला जामीन दिला जातो आणि धंदा मात्र त्याचा चालू असतो. तर हा धंदा जर बंद करायचा असेल तर ठोस कारवाई करणं गरजेचं आहे. आणि 2005 साली ज्यावेळेला महाराष्ट्राचे गृहमंत्री कैलासवासी सन्माननीय R.R. पाटील साहेब होते, त्यावेळेला त्यांनी असा आदेश काढला होता, ज्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये, ज्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अशा प्रकारचा इल्लीगल व्यवसाय समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.